नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय। तर आज आहे ना ती कानातली मागच्या वेळेस जी बाळी तुटलेली तर ती आज बनवायला चाललेलो आहे मी। मित्रांनो हीच ती तुटलेली बाळी जी आता एक्सचेंज करायला चाललोय किंवा नवीन बनवतो नाही का। पाटील ज्वेलर्स मध्ये आलोय मित्रांनो। मित्रांनो पहिलेवाली बाळी देऊन आहे ना डायरेक्ट नवीन बाळी करून घेतलेली आहे मी। मित्रांनो आता जस्ट घरी आलेलो आहे आणि ही जी नवीन बाळी दिसते ती माझ्यावरती कशी दिसते ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। बाहेर पाऊस चालू आहे, बाहेर पण नाही जाऊ शकत, एकदम बारीक पाऊस चालू आहे पण भिजवण्यासारखा पाऊस आहे। बाहेर पाऊस चालू आहे तर म्हणलं एक बुक वाचून घेतो मी। तर बुकचं नाव असं आहे आय डोंट लव्ह यू एनी मोर। हे बघा म्हणजे या बुकमध्ये ना असे छोटे छोटे लिटिल थॉट्स आहेत, ते म्हणजे चांगले थॉट्स आहेत। असं टाइमपाससाठी जी ही बुक आहे ना ती चांगली आहे। तर तुम्ही पण एकदा ही बुक वाचा, कशी वाटते ते मला तुम्ही सांगा। तो मला ना या बुकमधले ना 2-3 थॉट्स दाखवतो कसे आहेत। मित्रांनो हा थॉट बघा तुम्ही एकदा। सम पीपल एंटर युअर लाईफ टू टीच यू दॅट नॉट एव्हरीवन हू एक्सटेंड अ हेल्पिंग हँड्स हॅज देअर हार्ट इन द राईट प्लेस। म्हणजे किती चांगले चांगले लाईन्स लिहिलेले आहेत। मला आहे ना थोडीशी सर्दी आहे त्यामुळे ना माझा घसा असा खरखर करतोय, त्यापेक्षा आहे ना मी तुम्हाला ना थॉट्स दाखवतो, तुम्ही एकदा वाचून घ्या तेच। हा पण एक थॉट भारी आहे मित्रांनो। लेटिंग गो इज हार्ड वेन देअर सो मच लव्ह इनसाइड यू, डाईंग टू बिलॉंग टू देम। वाह मित्रांनो ही बुक आहे ना ऋत्विक सिंगने लिहिलेली आहे। ही बुक आहे ना तुम्ही नक्कीच वाचा। बुकचं नाव बघून घ्या तुम्ही काय आहे, आय डोंट लव्ह यू एनी मोर। 145 पेजेसची बुक आहे ही। आणि हे बघा बॅक साईडला पण ह्याने लिहिलेलं आहे युअर हार्ट नीड दिस बुक। तर नक्कीच वाचा तुम्ही ही बुक। मित्रांनो मी आता बुक वाचतोय, तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा। भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आणि हा थॉट्स आवडले असेल तर लाईक अँड शेअर करा। थँक्यू।